हे आहे संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील वरदान देवी मंदिर. या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं सतीशिळा स्मारक उभारण्यात आलं आहे. इथे जवळपास 58 ते 60 सतीशिळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सतीशिळा केवळ दगड नाहीत, तर त्या काळातील समाजव्यवस्था, श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचे मुख साक्षीदार आहेत. सतीशिळा म्हणजे पूर्वीच्या काळात पतीच्या मृत्यूनंतर काही स्त्रिया स्वेच्छेने किंवा सामाजिक आणि धार्मिक परंपरामुळे पतीसोबत चितेवर जात असत. या प्रथेला सती असं म्हटलं जायचं. म्हणूनच अशा स्त्रियांच्या स्मरणार्थ गावामध्ये सतीशिळा उभारल्या जात असत. आता सतीशिळा नेहमी खालून वर वाचली जाते, कारण प्रत्येक स्तरावर त्या काळातील एका संपूर्ण घटनाक्रमाचं चित्रण केलेलं असतं. सर्वात खालच्या भागात वीराच्या मृत्यूचं किंवा चितेचं दृश्य दाखवलं जातं, किंवा एखादा वीर लढाई करताना दाखवलेलं असतं, ज्यात तो मृत्यू पावलेला असतो. तर त्याच्या वरच्या भागात सतीचं सहगमन आणि धार्मिक विधी कोरलेले दिसतात. शिळेच्या मधल्या भागात वीर शिवाजी पूजा करताना दाखवलेला असतो, तर त्याच्यावरती सतीचा हात कोरलेला दिसतो. हा हात सती गेलेल्या स्त्रीचं प्रतीक मानला जातो. आणि हातामध्ये दिसणाऱ्या बांगड्या, विडा आणि अलंकार त्या काळातील सौभाग्याचं दर्शन घडवतात. सर्वात वरचा भाग म्हणजे कलश, आणि हा कलश मोक्षप्राप्तीचं प्रतीक मानला जातो. या प्रत्येक शिळेमागे एक वेगळी कथा आहे आणि त्या काळातील जीवन पद्धतीचं जिवंत प्रतिबिंब आहे. हे स्मारक दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून, ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सतीशिळांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. जर तुम्हालाही इतिहास आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जवळून अनुभवायची असेल तर या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. चला तर बघ, मी आशिष, भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.